बघा, कोणी काशी करून आलं किंवा कोणी एका तीर्थयात्रा केली महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर जाऊन, पण जे कोणी तीर्थयात्रा करून आपल्या घरी परततात त्यावेळेस गावातील म्हणा गल्लीतील लोक जाऊन त्याच्या पाया पडतात आणि त्यांना जेवायला करतात आणि त्यावेळेस पूर्ण गावाला सुद्धा जेवण घातलं जातं. त्याला मामद म्हणतात. त्यावेळेस मामद घातलं जातं. ही आपली संस्कृती आहे. आपण कारण तो देवाला जाऊन आलाय म्हणजे तो देवाच्या ज्या भूमीमध्ये जाऊन त्यांना पाय ठेवून आलेत याच्या भावनेतून पाया पडतो आपण. मग एक बघा असेच एक महाराष्ट्राचे विश्व प्रवक्ते स्वयंघोषित महाराष्ट्राचे आणि स्वयंघोषित स्वतःनं स्वतःला दिलेली उपाधी किंवा आपल्या लोकांकडून स्वतःला उपवादी घेऊन दिलेली आहे ते विश्व प्रवक्ते आणि शिवसेनेच्या कुणी न वाचणाऱ्या सामना मुखपत्राचे एक संपादक संजय राऊत यांचे बंधू. आता ज्यांच्या घरामध्ये राऊतासारखे मोठे सपूत असतात त्या घरामध्ये सर्वांची मानसिकता सारखी असते का? तर असा एक प्रश्न पडतो. कारण खान तशी माती म्हणतात लोक. मग तो त्यांचा भाऊ प्रयागराजला जाऊन परत आला आणि ते सांगितले की माझ्या लोकांनी पाया पडले. पण त्या ठिकाणी गंमत झाली. फनी मोमेंट, गंमत, मजा केली. पण त्या ठिकाणी जाऊन मी गंगेमध्ये आंघोळ नाही केली. कारण लोकांचे धुतलेले पाप माझ्या अंगाला लागतील, चिकटतील म्हणून मी तिथं जाऊन आंघोळ नाही केली. मग तिकडे काय झक मारायला गेले होते का प्रयागराजला? की लोकांना दाखवून द्यायला गेले होते की आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत? पण तेथील जे हिंदुत्व बघून, प्रयागराजमधील जे आलेले लोक बघून तुमचं हिंदुत्व कमरेला बांधलेलं गळून पडलं असेल आणि त्यावेळेस तुम्हाला स्वतःचीच लाज वाटली म्हणून तुम्ही जाऊन तिथं आंघोळ नसीब केली. कारण इथून तिथपर्यंत जाऊन तिथून तुम्ही परत आलात, येऊन सांगितलात काय ते जाऊन लोकांनी पाप धुतलेले आहेत, ते पाप माझ्या अंगाला येऊन लागतील, चिकटतील म्हणून तिथे जाऊन मी आंघोळ केली नाही. आणि तुम्ही कोणीकडे जाऊ नका. बघा, हे असे बोलणारे शिवसेनेचे हिंदुत्ववादी पक्षाचे माजी हिंदुत्ववादी पक्ष याचे नेते जर असं असतील तर त्या पक्षाचं नेमकं भविष्य कसं असणार आहे? आता हा व्यक्ती एक आमदार आहे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा. जर यांची मानसिकता अशी असेल तर त्यांना एवढाच लोकांचा पुळका येतोय, त्यांना एवढ्याच लोकांची कीव येते, तर त्यांनी एखाद्या वेळेस हज यात्रेवरती असं बोलून दाखवावं दम आहे तर. फक्त हिंदूंच्या धर्मावरती, देवी देवतावरती, सणावरती, मोठ्या कल्चरल गॅदरिंगवर तुम्ही बोलताय, तुमची तेवढी लायकी आहे का एवढं तपासून बघितलं पाहिजे. आता ठीक आहे, हे बोलले असतील, यांचं वैयक्तिक मत असेल, आपण ह्या गोष्टी या ठिकाणी मान्य करू शकतो. चला एक बाजू मांडू आपण, कारण हे जास्ती ह्याला शहाणं काय म्हणतात त्याला पुस्तकाने हेपवलं असेल, म्हणजे यांचा खूप अभ्यास असेल, यांनी खूप अभ्यास केलेले असतील, तर बाबा थोडं समजून घेऊ आपण बाबा यांची जास्त बुद्धी आता तल्लीन झाली आहे आणि हे आता थोडंसं फॉरवर्ड आहेत, आपण समजून घेऊ असं. आपण त्यावेळेस शांत राहिलंही असतो. पण त्यांचं जे पुढचं वक्तव्य होतं ते पुढचं वक्तव्य असं आहे. बघा, उद्धव श्री राम आणि पांडुरंग यातच काही जण दंग, अशी अवस्था इथं होऊन बसली आहे. एका बेंडकाला वाटतं की आपण ज्या पाण्यामध्ये आहोत तेच अवघं विश्व आहे, तेच पूर्ण जग आहे, या बाहेर दुसरं जग काहीच नाही. अशी काही अवस्था ह्या लोकांची झालेली आहे मित्रांनो. जे 4-5 राहिलेले नेते, एक 5-6 आमदार, एवढे त्यांना आपलं विश्व वाटतंय, पण याच्या बाहेर सुद्धा विश्व आहे आणि त्या विश्वातलेच तेवढ्या विश्व प्रवक्ते हे राऊत आहेत आणि राऊतांचेच हे लहान बंधू हे सुद्धा असेच आहेत. आता नेमकं हे म्हणले काय तुम्हाला सांगतो. हे काय बोलले होते, जर मी प्रयागराजला गेलो होतो तर मी आंघोळ नाही केली, तसंच परत आलो. का आलो? त्या ठिकाणी येऊन लोकांनी आपले पाप धुतले, ते पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून तर जाऊन मी आंघोळ नाही केली, स्नान नाही केला. ठीक आहे, पण या पुढे त्यांनी जे बोललेलं आहे
इथून ज्याने जे पुढे असं बोललंय, काय बोलले ऐकून घ्या. शिवसेनेची निष्ठा उद्धव ठाकरेंची जे एकनिष्ठ असतील त्यांना कुठेही पाप धुवायला जायची काहीही गरज नाही. आपले पाप धुण्यासाठी उद्धवजीवर विश्वास ठेवा आणि त्या ठिकाणीच आपले सर्व पाप धुवून जातील. आता उद्धव नावाचा ठाकरे हा या शतकातील आणि शिवसेनेच्या इतिहासामधील एक कलंकित पात्र आहे. हे कसं आहे काय तुम्हाला माहिती आहे का? सत्तेचा हव्यास हा सर्वांना असतो. सत्ता ते खुर्ची ते तख्त हे सर्वांना हवं असतं, पण यात एक महत्वाची गोष्ट असते, नैतिकता. त्यावरती सगळं काही अवलंबून असते मित्रांनो. कारण औरंगजेब आणि शिवाजी महाराज दोघेही मोठे मोठे राजे होते आणि शिवाजी महाराजाकडे नैतिकता होती. नैतिकतापणा होता, ते दूरदृष्टी होती, धर्म होता. आणि औरंगजेबाकडे नैतिकता नव्हती, अधर्म होता. त्यामुळं आपण आज सुद्धा शिवाजी महाराज की जय म्हणतो. एका लहान सुद्धा मुलाला सांगायची गरज पडत नाही शिवाजी महाराज कोण होते, कारण इथपर्यंत लोकांच्या लेकरांच्या मेंदूमध्ये ती गोष्ट बिंबवली गेली आहे. कारण दोघांकडे हे तख्तच होते, फक्त एक तख्त हे नैतिकतेचं होतं, एक तख्त अनैतिकतेचं होतं. तेच औरंगजेब आणि शिवाजी महाराज. तुम्हाला मी फक्त हे उदाहरण सांगितले मित्रांनो, इथपर्यंत यांची कुवत नाही तुम्हाला सांगायचं. बघा, ज्या वेळेस उद्धव ठाकरेंनी साथ सोडली होती काही सोबतच्या समवैचारिक किंवा धर्मवादी हिंदुत्ववादी पक्षांची, त्यावेळेस जर हे एकटे पडून जो आपला मूळ पक्षाचा उद्देश आणि जे आपला गट आहे हिंदुत्ववादी मराठी, जर यांनी हाच मुद्दा पुढे धरून ठेवला असता तर आज शिवसेनेचं चित्र खूप वेगळं असलं असतं. महाराष्ट्रामध्ये हेच शिवसेना स्वाभिमानी पाठीचा कणा ताट ठेवून वागली असती आणि त्यावेळेसच लोकांची प्रयागराज काशी सगळं काही काय हेच असलं असतं. कारण सध्या महाराष्ट्राची काशी, महाराष्ट्राचं दैवत हे रायगडावरती आहे. आपण हे अभिमानानं सांगतो. का सांगतो? कारण आपल्यासाठी ते देवाहून ईश्वराहून कमी नाहीत, म्हणून आपण ते गोष्ट आपोआप बोलतो, न आपल्याला बोलायला कोणी लावतं. मग हेच फक्त नैतिकता त्यावेळेस कुठे गेली होती? आता हे महाशय आहेत, ह्या महाशयाने तर काय बोललेत ते तुम्ही एक ऐकून घ्या एक वेळेस. आता झालो मुंबई सकाळी 2 दिवस प्रयागराजची मजा घेत होतो. कोणी किती पापं धुतली ती पाहत होतो आणि पापं धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पापं माझ्याच अंगाला चिकटतील की काय, म्हणून मी डुबकीच मारली नाही. म्हटलं बरं आहे बाबा, आपलं आहे बरं आहे. लोकांची पापं तिथे धुवून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ, निष्ठावंत, प्रामाणिक. ज्या प्रकारे उद्धवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो, पाहून आलो इव्हेंट. परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे, परत कोणी जाऊ नका तिथे, अजिबात जाऊ नका. काही नाही तिथे, सगळं बेकार परिस्थिती आहे. मला ज्यांनी DSP होते त्यांनी मला घेऊन गेले, म्हणजे 1300 लोक बेपत्ता आहे. 1300 म्हणजे नोंद. बेपत्ता म्हणजे कसं आहे की नोंद आहे, सापडत नाही. आता ते आहेत की नाहीत ते माहिती नाही, की चेंगरून गेलेली आहे. म्हणून मी लोकांना सांगतो की जाऊ नका. आपली पापं धुण्यासाठी उद्धवजींवर विश्वास ठेवा, ऑटोमॅटिक धुतली जातील. आता तर बघा, उद्धव ठाकरेंना डायरेक्ट देवाचीच उपमा दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या पायाशी कोणी जाईल त्यावेळेस त्यांचे पाप आपोआप धुवून जातील, म्हणजे जन्माचं सार्थक होईल. काय काय गोष्टी असतील. म्हणजे जे लोक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत, जे लोक शिवसेनेची यांच्या निष्ठा राखतात, त्याच लोकांचे पाप हे धुतली जातात. म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी, महाराष्ट्रातील तमाम पक्षातील लोकांनी, सर्वांनीच शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करावा. कारण बघा, तुमचे हे पाप धुवून घ्या तिकडे जाऊन.
पण तिकडे पाप जाऊन धुवून घेण्यासाठी नेमकं गायत्री मंत्र म्हणावा लागेल की नमाज पडावी लागेल, हे पण तुम्ही सांगून टाका. आणि बघा महत्वाची गोष्ट, हे जे काही लोक त्यांना उपमा देतात यामध्येच त्यांचा अंत आहे मित्रांनो. उपमा कशात बघा, पाठीमागच्या काळामध्ये कोरोनामध्ये दैनिक सामना मध्ये असं बोललं गेलं होतं की WHO सुद्धा सल्ला घेतात उद्धव ठाकरे यांचा. बघा, WHO जागतिक हेल्थ संघटना आहे, हे सल्ला घ्यायचे उद्धव ठाकरेंचा. त्या पलीकडे एक जगातील सगळ्यात असा विख्यात प्रख्यात मुख्यमंत्री, भारतामधला सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विश्वप्रवक्ते, हे काही अशा उपमा आहेत ना, ह्या फक्त उपमा ह्या कलंकित राजपुत्राला दिल्या आणि हेतच त्या सेनेचं वाटोळ झालं. ही गोष्ट जगजाहीर आहे, सामान्य आहे. पण आता यांच्या पायथ्याशी जाऊन यांच्या सोबत एकनिष्ठ राहून निष्ठा ठेवून नेमकं करायचं काय? गद्दारी शिकायचे की विश्वासघात कसा करायचा शिकायचंय की बावळटपणा शिकायचा आहे? तिथं हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण हिंदुत्ववादी मताची निष्ठा नव्हती म्हणून त्या सगळ्या मतदाराला काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधलं कोण? हिंदू देवदेवतावरती आवर्च भाषेमध्ये बोलणाऱ्यांना सोबत घेतलं कोण? आणि जे लोक देवच मानत नाहीत, ते लोक हिंदू धर्मच मानत नाहीत, त्यांच्या दावणीला नेऊन एकनिष्ठांना निष्ठावंतांना बसवलं कोण? हा एक मोठा प्रश्न इथं पडतोय. आता कसं ठेवायचंय, कसा पक्ष वाढवायचाय, कसं लोकांना दाखवायचंय, हे त्यांना कळावं लागतंय. त्यांना आपण सांगायची गरज नाही. फक्त मित्रांनो, लहान तोंडी मोठा घास घेतोय. कारण जर यांच्या पायाशी जाऊन जर पाप धुले जात असतील, यांच्याशी एकनिष्ठ जे लोक आहेत, जे निष्ठावंत लोक आहेत, त्यांच्यासोबत जाऊन पाय धुल्यानंतर जे ह्यांचे पाप धुतले असतील, तर यांच्यापासून एवढे आमदार लोक, एवढे नेते मंडळी आज दूर का झालेत? यांना सोडून का गेलेत? जायचं कारण काय? कारण खरे निष्ठावंत ते होते आणि खरे धर्मरक्षक हे लोक ते होते, कारण त्यांनी हिंदू धर्माच्या सोबत ते उभा राहिलेले आहेत. काही गोष्टी ह्या 19-20 होत असतात मित्रांनो. राजकारण आहे, त्यात तुम्हाला समाजकारण करायचंय, यासाठी काही गोष्टी 19-20 वर खाली होतात, पण आपण त्याच गोष्टी धरून बसायच्या नाहीत. काही त्यामधील पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ते सुद्धा स्वीकारायचा प्रयत्न करा. तर प्रत्येक गोष्ट ही वाईट नसते किंवा प्रत्येक व्यक्ती हा वाईट नसतो. एखादी गोष्ट जास्त कमी होते, ते थोडंसं इग्नोर करायला चला आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्वीकार करा. पण या एका महाशयानं प्रयागराजची तुलना आणि रामाची किंवा त्या विष्णूची, शंकराची तुलना ह्या उद्धवजी साहेबाबरोबर केली, हे खरंच दुःखदायक आहे. आणि हे खूप गोष्ट म्हणायला लागते, एक हिंदुत्ववादी म्हणून, एक आस्तिक म्हणून, एक देववादी म्हणून. तुमचं एकूणच याविषयी मत काय, नक्कीच आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.